नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण, महापारेषण, महाजनको यामध्ये जे काही ITI बेसवर वॅकन्सी झालेल्या आहे, बरेचसे जे विद्यार्थी आहे ते महावितरण, महापारेषण आणि महाजनकोमध्ये सिलेक्ट झालेले आहे। बरेचशांचं जॉईनिंग सुद्धा झालेलं आहे। काही विद्यार्थी वेटिंगसाठी वाट बघत आहे, त्यांचं सुद्धा पुढे जॉईनिंग होणार आहे। परंतु ज्यांचं थोडा मार्काने सिलेक्शन राहिलेलं आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे, कुठेतरी गायडन्स कमी पडला आहे, मार्गदर्शन कमी पडलं आहे, अभ्यास कमी पडला आहे, काही सिच्युएशन अशा आलेल्या आहे तुमच्या 2-3 वर्षामध्ये तुमच्या लाईफमध्ये की ज्यामुळे तुमचं साधारण 1-1, 2-2 मार्काने सिलेक्शन राहिलेलं आहे, त्यांनी निराश व्हायचं अजिबात कारण नाही आहे। कारण की आपण 2-3 वर्षापासून तुम्हाला गायडन्स करतो आहे, तुम्हाला मार्गदर्शन करतो आहे। जे काही माझा अनुभव आहे, साधारण 16 ते 17 वर्षाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे, त्यामध्ये 12 ते 13 वर्षाचा गव्हर्नमेंटचा MSCBचा एक्सपिरियन्स जो महावितरणचा आहे तो, आणि प्लस प्रायव्हेटचा जो 4 ते 5 वर्षाचा माझा अनुभव आहे, त्यावरून मी तुम्हाला वरचेवर गायडन्स आपल्या चॅनलद्वारे, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलद्वारे, इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, आपलं ॲप्लिकेशनसुद्धा आहे इंजिनियर अमोल या नावाने प्ले स्टोअरला, तर त्या थ्रू तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो। त्या रिलेटेड तुमचे कोर्सेससुद्धा आपण रन करत असतो। तर त्यामध्ये जे विद्यार्थी आता कुठे सिलेक्शन होऊ शकलं नाही ज्यांचं, किंवा ते थोडंफार यांनी अपयशी ठरलेले आहे, निराश झालेले आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढे वॅकन्सीज ह्या 26मध्ये मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि त्या एक्झॅक्टली कुठल्या येतील ते सांगणे एकदम कठीण आहे सध्या। पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की ज्या काही जाहिराती महापारेषण, महावितरणच्या होत्या 2023च्या होत्या, महाजनको थोडंसं मागे पुढे समजा 23-24च्या ह्या जाहिराती होत्या, तर त्या अँगलने किंवा त्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्याला 26-27मध्ये आणखी चान्सेस आहे की जागा निघू शकतात। त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यकसुद्धा आहे ITI बेसवर, ITI इलेक्ट्रिशियन वायरमनबद्दल बोलतो आहे मी सगळं आता। तर त्यामध्ये तुम्हाला संधी पुढे मिळणारच आहे, परंतु एक्झॅक्ट कशामध्ये म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती वॅकन्सी येतील, किती चान्सेस आहे वॅकन्सीचे, हे आपण सध्या सांगू शकत नाही। पुढे जसे अपडेट्स आपल्याला येतील तसं आपण तुम्हाला सांगत जाऊ। जे काही इंटरनल इन्फॉर्मेशन आहे ते घेऊन किंवा जे काही माझ्यापर्यंत माहिती येते ते घेऊन आपण अपडेट्स आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला देतच राहतो। त्यामध्ये या सगळ्या गोष्टी गृहीत धरून मला विद्यार्थी मित्रांचे भरपूर कमेंट आले मधल्या पिरियडमध्ये की सर तुमचा एखादा कोर्स वगैरे, तर मी फाउंडेशन बॅचची अनाउन्समेंट मागे केली होती आणि पुढे स्टेप बाय स्टेप त्याचे काय प्लॅन्स राहतील, कसे काय तुमचा आपला कोर्स सुरू होणार आहे आणि तुम्ही ॲडमिशन कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं ते तुम्हाला सगळं माहिती मिळणार आहे। आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा फाउंडेशन बॅच म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे। फाउंडेशन यासाठी की त्यामध्ये तुमचं बेसिक जरी नसेल, तुम्ही जस्ट ITI पासआउट असाल किंवा फायनल इयरला असाल ITIच्या, किंवा तुम्हाला 2 वर्षांनी एक्झाम द्यायची असेल, 3 वर्षांनी एक्झाम द्यायची असेल, किंवा 6 महिन्यात एखादी, कारण MSCBमध्ये काहीच सांगता येत नाही। धडाधड 2-3 डिपार्टमेंटच्या वॅकन्सी आल्या, त्यानंतर नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, DRDO आहे, तुमचं ONGC आहे, तुमचं ISRO आहे, तुमचं रेल्वेज आहे। यामध्ये वरच्यावर ITI बेसवर, इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवर वॅकन्सी निघतच राहतात, त्यामुळे MIDC वगैरे आहे। तर तुम्हाला निराश व्हायचं कारण नाही मित्रांनो, फक्त एवढंच असतं की MSCB जर वॅकन्सी आल्या तर त्या हजारोमध्ये असतात, 2000, 5000, 4000 अशा वॅकन्सी असतात, आणि बाकीच्या वॅकन्सी ह्या फॉर एक्झाम्पल आता मॉईलमध्ये नागपूरला वॅकन्सी आलेली आहे, त्या साधारण 50-60च्या घरामध्ये त्या वॅकन्सी आहेत, त्या वॅकन्सी कमी असतात। परंतु माझं म्हणणं एवढंच आहे, जर तुमचा अभ्यास स्ट्रॉंग असेल, जर तुमचा चहूबाजूंनी व्यवस्थित सगळ्या अँगलने अभ्यास चांगला असेल, आपण काय करतो फक्त महावितरणमध्ये लागायचं आहे आणि त्यासाठी आपण अभ्यास करतो। त्यासाठी असं डेडिकेटेड फक्त असं ठरलेला अभ्यास असतो, त्यामध्ये खूप काही कॉम्पिटिशन राहत नाही। कॉम्पिटिशन म्हटल्यापेक्षा पेपरची लेवल ही टफ राहत नाही, पण तू रेल्वेची एक्झाम द्या, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम द्या, त्यामध्ये पेपरचं पॅटर्न हे थोडं टफ राहतं। त्या दृष्टीने तुमची तयारी असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून कुठलीही जागा आली, 10 जरी जागा आल्या तरी तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। आणि आपण हा कोर्स फाउंडेशन बॅच ही डिझाईन केलेली आहे, ती त्या दृष्टीनेच डिझाईन केलेली आहे की असं नाही की बा 4 महिन्यांनी एक्झाम आहे तर 4 महिन्यात बॅच कंप्लीट करा, असं आपण करायचं नाही। ते करायचं असतं तर आपण महावितरण, महापारेषणमध्ये केलं असतं। मला भरपूर कमेंट आल्या विद्यार्थ्यांच्या, मला वाटलं असतं जर मी फायनान्शियली जर विचार केला असता तर मला खूप काही त्यातून कमवता आलं असतं, परंतु ते आपण तसं केलेलं नाही आहे। घाई गडबडीत कुठलाही कोर्स द्यायचा, चिपकून द्यायचा आणि मग म्हणायचं माझे इतके सिलेक्ट झाले, तितके सिलेक्ट झाले, हे मला करायचं नव्हतं। तर आता आपण डेडिकेटेड मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे, आणि जो काही माझा अनुभव आहे, प्लस माझं जे नॉलेज आहे आणि माझी जी पद्धत आहे आणि माझं जे काही युनिक, जे काही माझ्याकडे मटेरियल आहे, युनिक म्हटल्यापेक्षा जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, जे तुम्हाला कुठेच मिळणार नाही, जे मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे त्यावरून तुम्हाला आपण शिकवणार आहे। त्याच्यामुळे याला लाईटली घेऊ नका जर तुमचं सिलेक्शन कुठेच झालेलं नसेल आणि तुमची इच्छा असेल। आणि तर मित्रांनो 5 तारखेपासून म्हणजे 5 नोव्हेंबरपासून त्याचे ॲडमिशन, रजिस्ट्रेशन प्रायर प्री बेसिसवर सुरू होऊन जातील। 15 नोव्हेंबरपासून शार्प हा कोर्स सुरू होणार आहे।
ठीक आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर्स राहतील. काही लाईव्ह राहतील, काही जिथे गरज आहे तिथे लाईव्ह राहतील, जिथे गरज आहे तिथे रेकॉर्डेड राहतील. आणि पूर्ण कवर टेक्निकलचं आपण पूर्ण टेक्निकलचं सिलेबस ट्रेड थिअरी आपण इलेक्ट्रिशियन वायरमॅनची कवर करणार आहे. त्यासाठी सुरुवातीला एक काम करा, जर तुम्ही आपलं ॲप डाउनलोड केलं नसेल, इंजिनियर अमोल प्ले स्टोअरला तुम्ही चेक करू शकता, किंवा तुम्ही iOS सिस्टीम किंवा मॅकबुक यूज करत असाल किंवा मॅक्स जे काय आपलं ॲपलचं यूज करत असाल तर तिथेसुद्धा इंजिनियर अमोल तुम्ही सर्च करू शकता. तुम्ही डाउनलोड करू शकता आपला ॲप. ठीक आहे. किंवा प्ले स्टोअरला तुम्ही जा, प्ले स्टोअरला इंजिनियर अमोल टाईप करा, किंवा जे काही ॲप स्टोअर आहे तिथे जाऊ शकता, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सगळ्यात पहिले एक काम करा की तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या, जर केलं नसेल तर. ठीक आहे. पहिली गोष्ट ही. त्यानंतर 5 तारखेला एक्झॅक्ट 5 तारखेला सकाळपासून ॲडमिशन सुरू होतील, प्री रजिस्ट्रेशन सुरू होईल. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, जो इंट्रोडक्टरी व्हिडिओ असेल. त्याच्यामध्ये आपण काय काय आपल्या टेक्निकल फाउंडेशन बॅचमध्ये घेणार आहे. फाउंडेशन म्हणजे बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण राहील. असं नाही की फाउंडेशन म्हणजे फक्त बेसिक राहील, असं नाही आहे. बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत आपण पूर्ण कोर्स इथे कवर करणार आहे. त्यामुळे कसं आहे की तुमचा अभ्यास रेल्वेसाठी पण झाला पाहिजे, MIDCसाठी सुद्धा झाला पाहिजे, महाजनको महापारेषण महावितरणसाठी पण झाला पाहिजे, आणि प्लस तुमचा अदर वॅकन्सी जर पुढच्या 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये कुठलीही वॅकन्सी आली तर तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे, याचा आपण प्रयत्न करणार आहे. प्लस याच्यामध्ये बऱ्याचशा फॅसिलिटी आपण दिलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल, एकदा तुम्ही कोर्स घेतला, फॉर एक्झाम्पल जसं आता 5 तारखेला 5 ते 15पर्यंत आपण प्री रजिस्ट्रेशन ठेवलेलं आहे, प्री ॲडमिशन ठेवलेलं आहे. कारण की जे विद्यार्थ्यांचा आपल्यावर ट्रस्ट आहे, जे आपल्यावर विश्वास ठेवतात, ते ॲडमिशन आधीच घेतील. कारण मला तशा इन्क्वायरीसुद्धा आलेल्या आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपण वेगळं खूप मोठं डिस्काउंट ठेवलेलं आहे. त्यात 15 तारखेनंतर याची फी वाढणार आहे. ठीक आहे. आता फीबद्दल बोलायचं झालं तर फीमध्ये या कोर्सची फी प्लेन फी 5,000 राहणार आहे. ठीक आहे. तुम्हाला सांगतो 5,000 याची फी राहणार आहे. प्लेन फी म्हणजे कोर्स सुरू झाल्यानंतर काही दिवसातच याची फी वाढणार आहे. सध्या डिस्काउंट प्राईसमध्ये, सध्या म्हणजे 5 तारखेला जेव्हा रजिस्ट्रेशन चालू होईल, ॲडमिशन चालू होईल आपल्या ॲपवर, तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा ॲडमिशन घ्यायची आहे. तिथून 5 तारखेपर्यंत 15पर्यंत जे विद्यार्थी प्री ॲडमिशन घेतील, जे आधी ॲडमिशन घेतील, त्यांना खूप मोठं डिस्काउंट, म्हणजे साधारण 5,000चा कोर्स हा तुम्हाला 40% डिस्काउंटमध्ये म्हणजे 3,000च्या रेटमध्ये मिळणार आहे. मला याची इन्क्वायरी असेल, काही असेल तर व्हॉट्सॲपवर 7038138990 हा माझा नंबर आहे. यावर इन्क्वायरी करा. फाउंडेशन बॅच इन्क्वायरी किंवा ITI फाउंडेशन बॅच जरी टाकलं तर पुढे मग तुम्ही मला इन्क्वायरी करू शकता, किंवा आणि डायरेक्ट कॉल करू नका. पहिले मेसेज करा, व्हॉट्सॲप करा किंवा इनबॉक्स मेसेज करा, टेक्स्ट मेसेज करा. त्यावर आपण रिप्लाय देऊ, आणि गरज असेल तर आपण कॉलवर सुद्धा बोलू. डायरेक्ट कॉल करू नका. जर तुम्ही इच्छित असाल आणि तुम्हाला पुढे 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 5 ते 15मध्ये हा कोर्स जॉईन करा. तुम्हाला खूप मोठं डिस्काउंट मिळणार आहे. 15 नंतर याची फी 4 पण होऊ शकते, 5 पण होऊ शकते, किंवा 5च्या वरसुद्धा जाऊ शकते. डिपेंड्स ऑन, आता मी ते ठरवेल नंतर. कारण काय, एकदा कोर्स सुरू झाला की मग त्याच्यामध्ये फुल फ्लेजमध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये वाढणार आहे. तर त्यामध्ये मित्रांनो 5 तारखेला एक व्हिडिओ येणार आहे, तो डेमोचा राहील, आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला काय कंटेंट आहे आपल्या कोर्समध्ये हे सुद्धा मिळणार आहे. त्यामध्ये थिअरी कवर करणार आहे, ट्रेड थिअरी पूर्ण सिलेबस, साधारण 15 ते 20 किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा टॉपिक राहू शकतात महत्त्वाचे, आणि पूर्ण कोर्स आपण कवर करणार आहे पूर्ण एक्झामच्या अनुषंगाने सगळ्या. आणि मध्ये जर एखादी एक्झाम आली 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये, तर ती एक्झाम आपण टार्गेट करणार आहे. आणि तुमचा जे व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्ष प्लेन व्हॅलिडिटी राहणार आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 5 ते 15मध्ये जर कोर्स घेतला तर तुमची व्हॅलिडिटी ही साधारण 15 महिन्याची राहणार आहे. 1.25 वर्षाची ॲडमिशन हे राहणार आहे. व्हॅलिडिटी महत्त्वाची असते मित्रांनो, कारण काही ठिकाणी 6 महिन्याचीच व्हॅलिडिटी देतात आणि मग परत कोर्स घ्यायला लावतात. ठीक आहे. तर तुम्हाला जे 5 ते 15मध्ये ॲडमिशन घेतील त्यांना आपण 15 महिन्याची म्हणजे साधारण 1.25 वर्षाची व्हॅलिडिटी देतो आहे. ठीक आहे. आणि जे 15च्या नंतर घेतील त्यांना 1 वर्षाची व्हॅलिडिटी देतो आहे. आणि व्हॅलिडिटी संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर रिचार्ज करायचं असेल किंवा परत तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही जुने विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला भरपूर मोठं डिस्काउंट तिथे मिळणार आहे व्हॅलिडिटी संपल्यानंतर सुद्धा. ठीक आहे. पण माझी रिक्वेस्ट एवढीच आहे की शक्यतोवर तुम्हाला पॉसिबल असेल, मी त्यासाठीच हे प्रायरमध्ये तुम्हाला सांगतो आहे 5-6 दिवसाआधी, की 5 ते 15च्या दरम्यान ॲडमिशन घ्या. तुम्हाला खूप मोठा फायदा इथे होणार आहे. त्याच्यामध्ये 4 महिन्याची कमीत कमी बॅच राहणार आहे आणि जास्तीत जास्त 6 महिन्याची. म्हणजे आपण असं काही कन्फर्म सांगू शकत नाही की 4 महिन्यामध्येच होईल किंवा 4.5 महिन्यामध्ये होईल. 4 ते 6 महिने कधी झालं तर तुमचं 4मध्ये होऊन जाईल. आणि 4च्या नंतर मला असं वाटलं की काही टॉपिक महत्त्वाचे हे सुद्धा घेणं आवश्यक आहे, तर आपण 6 महिनेसुद्धा लावू शकतो. आणि 6 महिन्यानंतरसुद्धा असं नाही की तुमची व्हॅलिडिटी राहणार आहे आणि मध्ये तुमचा ग्रुपसुद्धा राहणार आहे. आपण 15 तारखेपर्यंत हे ग्रुप वगैरे सगळं क्रिएट होऊन जातील गोष्टी, तर बरेचसे बेनिफिट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यामध्ये थिअरी आपण घेणार आहे, MCQच्या सिरीज घेणार आहे, आणि टेस्ट सिरीज आपल्या चालूच राहणार आहे. वीकली म्हणा किंवा 15 दिवसातून एकदा म्हणा, हे अशा तुमच्या
6 महिने 1 वर्षापर्यंत रेग्युलरली सुरू राहणार आहे. आणि त्यानंतरसुद्धा जर एखादी एक्झाम आली, फॉर एक्झाम्पल 1 वर्षाची तुमची व्हॅलिडिटी संपली, त्यानंतर एक्झाम आली, तर त्यानंतरसुद्धा ग्रुपमध्ये तुम्ही कनेक्टेड राहाल. त्याच्यामुळे तुम्ही फक्त तुमचा ॲक्सेस तुम्हाला 1 वर्षापर्यंत मिळणार आहे. जे 15च्या नंतर घेतील. 15च्या आधी जर ॲडमिशन घेतली तर 15 महिन्याची व्हॅलिडिटी तुम्हाला आपण देणार आहे. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की काही तुमचे इन्क्वायरीज आहे, काही प्रश्न आहे मनामध्ये, किंवा काही कुठलाही इश्यू असू शकतो कोर्स रिलेटेड, तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करा. मी तुम्हाला नंबर ऑलरेडी दिलेला आहे. व्हॉट्सॲप करा आणि मग आपण कॉल अरेंज करू जर पॉसिबल असेल तर. आणि आता मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर सगळे रिप्लाय देईल. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पर्सनल गायडन्स वर्ड टू वर्ड. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय झालं की सिलेक्शन थोड्या मार्काने गेलेलं आहे, कॅटेगरी चुकीची टाकली म्हणून गेलेलं आहे, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित नसल्यामुळे गेलेलं आहे. तर असं सुद्धा तुमचं पुढे होणार नाही, कारण तुम्ही आपल्याशी पर्सनली कनेक्ट होऊन जाल. तर मित्रांनो, निराश होऊ नका. पुढे जे काही वॅकन्सी येणार आहे त्याची तयारी तुमची ही फाउंडेशनमध्ये तुमची तयारी मी करून देणार आहे. आणि तुमचं सिलेक्शन व्हावं किंवा झालं पाहिजे याची जबाबदारी माझी. मी गॅरंटी घेऊ शकत नाही प्रत्येक विद्यार्थ्याची की याचं सिलेक्शन होईलच, त्याचं सिलेक्शन होईलच, परंतु मी माझ्याकडून 100% प्रयत्न करेल, 101% प्रयत्न करेल की तुमचं सिलेक्शन कुठे ना कुठेतरी झालं पाहिजे. जो विद्यार्थी माझ्याशी कनेक्ट होईल तो. ठीक, सिलेक्शन झालं पाहिजे. आणि कसा कुठून कशा पद्धतीने कुठल्या बुकमधून काय टॉपिक कसं करायचं सगळं ते प्लॅनिंग राहणार आहे. आणि ते प्लॅनिंगचा तुम्हाला नक्की फायदा होणार मित्रांनो. आणि ज्यांना डाऊट्स आहे त्यांनी कृपया ॲडमिशन घेऊ नका. ज्यांच्या मनामध्ये डाऊट्स आहे की आपण अभ्यास करू की नाही, आपलं होईल की नाही, जागा निघतील की नाही, सरांचं चांगलं असेल की नाही, लेक्चर्स वगैरे जे काही असेल ते कोर्स वगैरे, तर मनामध्ये डाऊट असेल तर ॲडमिशन कृपया घेऊ नका. मला कचरा नको आहे, मला चांगले विद्यार्थी पाहिजे आहे ज्यांचं सिलेक्शन मी करू शकलो पाहिजे. कारण की बरेचसे इन्स्टिट्यूट अकॅडमीज असे आहे की फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी असतात किंवा 1000 असतात, 1000मधले 500-400चं सिलेक्शन होते आणि हवेत उडतात. तसं नाही आहे. इन्स्टिट्यूट असं पाहिजे किंवा अकॅडमी अशी पाहिजे की 100पैकी कमीत कमी 80 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे. त्याला म्हणतात अकॅडमी, त्याला म्हणतात इन्स्टिट्यूट किंवा त्याला म्हणतात क्लासेस. ठीक आहे. 100पैकी जर तुमचे 50-40 जर सिलेक्शन होत असेल तर तो विद्यार्थी चांगले असतात, त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन होते. आणि तिथे तुम्ही तुमचं नाव जोडता की बा आमच्यामुळे सिलेक्शन झालं. नाही, 100पैकी 80 मुलांचं सिलेक्शन झालं पाहिजे. म्हणजे 80% विद्यार्थ्यांचं कमीत कमी सिलेक्शन झालं. मी तर 100%च म्हणेन, पण तो काही विद्यार्थी खूपच हे असतात त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन होऊ शकत नाही. पण मी माझ्याकडनं प्रयत्न करेल की कमीत कमी 80%च्या वर आपला रिझल्ट गेला पाहिजे पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये. आणि तुम्ही त्या तयारीमध्ये राहा की तुम्ही माझ्याशी जुळता आहे. म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला पुढच्या 3 वर्षामध्ये, मी जास्त नाही म्हणणार तुम्हाला 4-5 वर्ष वगैरे किंवा एकदम 1 वर्ष नाही म्हणणार, पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले पाहिजे. मग ती कुठलीही असो त्याच्यामुळे. आणि तुम्हाला डाऊट्स असेल तर मी तुम्हाला तुमचे डाऊट्ससुद्धा क्लिअर करेल, मगच ॲडमिशन घ्या, त्याशिवाय ॲडमिशन घेऊ नका. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट शेवटची सांगतो की जर तुम्ही बल्कमध्ये ॲडमिशन घेतले, फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतले आणि तुमचे 4-5 मित्रांना घ्यायचे, 10 मित्रांना घ्यायचे आहे, तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. हा मी खूप महत्त्वाचा पॉईंट थोडा शेवटी सांगतो आहे की जर तुम्ही फॉर एक्झाम्पल मी आहे आणि माझ्या 10 मित्रांना सोबत घ्यायचे किंवा 4 मित्रांना सोबत घ्यायचे आहे, तर मला व्हॉट्सअप मेसेज करा की सर आम्ही 4 जण, आम्ही 5 जण, आम्हाला ॲडमिशन घ्यायची, आम्हाला काही डिस्काउंट मिळेल का? तुम्हाला डेफिनेटली डिस्काउंट मिळेल आणि चांगला डिस्काउंट मिळेल. असं नाही 100-200चं डिस्काउंट नाही आहे, मोठं डिस्काउंट मिळेल. त्यासाठी आधी मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. डायरेक्ट ॲडमिशन घेऊ नका ॲपवर जाऊन. मला व्हॉट्सअप करा की सर आम्ही 4 विद्यार्थी, आम्ही 5 विद्यार्थी, आम्ही 10, आम्ही 20 आहे, जे काही असेल ते, आम्हाला सगळ्यांना ॲडमिशन घ्यायची, आम्हाला डिस्काउंट मिळेल का? तुम्ही जर बल्कमध्ये असाल, 4च्या वर असाल, मी एकदम 1-2 नाही म्हणत, 3 नाही म्हणत, 4 किंवा त्यापेक्षा वर असाल तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पण तुम्हाला आधी व्हॉट्सअप मेसेज करा की सर आम्ही 4 विद्यार्थी, आम्ही 10 विद्यार्थी, आम्ही 20 विद्यार्थी आहे, आम्हाला किती फी पडेल. ठीक आहे. त्यानुसार तुमची फी मी सेट करेल आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळेल. ठीक. तर तुमची जर खूप मनापासून इच्छा असेल तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. अन्यथा टाईमपास म्हणून कोर्स जॉईन करू नका. ठीक आहे. मला काही फीसाठी मी हे कोर्स चालू करत नाही आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती पडेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर जे अपडेट्स आपण देत राहतो वॅकन्सीबद्दल ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.